दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण ज्यावेळेस चर्चमध्ये जातो त्यावेळेस ती गाणी पाठ असतात आपल्याला, आणि हे अशामुळे होतं की आपण लहानपणापासून ही गाणी गात आहोत. संडे स्कूलमध्ये असताना सुद्धा आपण ही गाणी म्हणायचो किंवा स्तोत्र जे आहेत, पवित्र शास्त्रातील जी वचनं आहेत, विशेषतः स्तोत्र 23 किंवा 100 किंवा इतर पवित्र शास्त्रातील जी वचने असतात ती संडे स्कूलमध्ये पाठ करून घेतलेली असतात. आणि त्यामुळे आपण आता वयस्कर झालो तरी ती आपल्याला आठवतात आणि आपण बोलू शकतो. चर्चमध्ये उभं राहिल्यावर जर आपल्या हातामध्ये गाण्याचं पुस्तक नसेल तरी ते जसे आपल्या कानावर शब्द येतात तसं आपलं ते आपोआप आपल्या तोंडातून ते गाणी बाहेर पडतात, ते शब्द आपल्याला आठवतात. आणि आपण ती स्तोत्र वचनं सुद्धा बघा मनातल्या मनामध्ये म्हणत असतो. आपल्या जी देवाची वचनं आहेत ही आपल्याला पापापासून दूर ठेवतात. बघा, स्तोत्रसंहिता 119 ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस देवाच्या वचनाचं महत्त्व त्यामध्ये सांगितलेलं आहे. साम 119 ह्यामध्ये देवाचं वचन आम्हाला कसं वाचवतं, कसं सहाय्य करतं हे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, वचन 28 मध्ये आपल्याला काय आपण वाचतो की माझा जीव खेदाने गळून जातो, आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे. बघा की ज्यावेळेस आम्ही गळून जातो, मानसिकरित्या आम्ही थकून जातो, त्यावेळेस देवाचा जे वचन आहे ते आम्हाला आधार देतं. देवाचा वचनाचा आधार आम्हाला वाटतो. बऱ्याच वेळेस बघा आपल्याला भीती वाटते, आपल्याला एक काळजी वाटू लागते आणि मग आपण काय करतो, आपण देवाची वचनं वाचतो आणि त्यामधून आपल्याला समाधान मिळतं. बघा पुढे आम्ही असं म्हणतो की वचन 133 बघा, त्यामध्ये असं लिहिलंय की देवाची वचने आमची पावले स्थिर करतात. दुष्टाईची सत्ता जी आहे ही आमच्यावर चालत नाही. बघा देवाचं वचन किती महत्त्वाचं आहे. आम्हाला देवाची वचने जी आहेत ही आम्हाला स्थिर करतात, आम्हाला ढळू देत नाही, आजूबाजूला कुठे दुसरीकडे जाऊ देत नाही. आणि जी सैतानाची सत्ता असते ती आमच्यावर चालत नाही ज्यावेळेस देवाची वचनं आमच्यामध्ये असतात. आपला विसरभोळापणा जरी वाढला असेल, आपलं आपण काही गोष्टीचं वयोमानानुसार विस्मरण होत असेल, आपण काही गोष्टी बऱ्याच गोष्टी विसरून जात असू, तरी देवाचं प्रेम जे आहे हे आपल्याला त्याच्यापासून वेगळं करत नाही. ती वचनं जी आहेत ही आपल्यामध्ये असतातच आणि ती आपोआप आम्हाला आठवत जातात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 119 आणि 11 वचन बघा. साम 119 and verse 11. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.